नागपुरात लग्नाचा आमिष दाखवत एका महिला कॉन्स्टेबलची लाखो रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली। पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत छत्रपती संभाजीनगरातून आरोपीला अटक केली। या प्रकरणामुळे पोलीस दलासह शहरात खळबळ उडाली आहे। पुढील तपास सुरू आहे। पीडित 25 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल आहे। तिने लग्नाच्या उद्देशाने तिचा बायोडाटा एका वैवाहिक वेबसाईटवर अपलोड केला होता। दरम्यान छत्रपती संभाजीनगरातील रहिवासी विकीन सूर्यभान फुलारे या आरोपीने तिच्याशी संपर्क साधला। आरोपीने स्वतःला अविवाहित आणि वकील म्हणून ओळख करून दिली आणि हळूहळू तिचा विश्वास संपादन केला। आरोपी नागपूरला आला आणि लग्नाचा आमिष देऊन पोलीस क्वार्टर आणि हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर त्याने पीडितेकडून फर्निचर खरेदी आणि इतर गरजांसाठी पैसे उधार घेण्यास सुरुवात केली। आरोपीने विविध बहाण्यांनी महिलेकडून एकूण 15,60,000 रुपये उकळले। आरोपीने महिला कॉन्स्टेबलला छत्रपती संभाजीनगरात नेल्याचंही समोर आलं आहे। तिथे त्याने पुन्हा एका हॉटेलमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। दरम्यान त्याने महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ गुप्तपणे रेकॉर्डही केले। काही काळानंतर पीडितेला कळालं की आरोपी आधीच विवाहित आहे आणि 2 मुलांचा बाप आहे। महिलेने विरोध केला तेव्हा आरोपीने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली। जर तिने पैसे दिले नाही तर त्याने नग्न फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना मारण्याची धमकी दिली। त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली। 15,60,000 इतकी मोठी रक्कम तिच्याकडून स्वीकारली आणि नंतर ती रक्कम देत नव्हता आणि तसंच त्यानंतर ह्या महिला कर्मचारीच्या लक्षात आलं की त्या व्यक्तीचं यापूर्वी लग्न झालेलं असून त्याला 2 मुलं आहेत। त्यामुळे ही माहिती लपवून त्याने जाणीवपूर्वक तिच्याकडून पैसे काढण्यासाठी ओळख वाढवल्याचं लक्षात आल्यानंतर ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिने गुन्हा दाखल केलेला आहे। त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला 1025/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे। त्यामध्ये बलात्कार, फसवणूक याप्रमाणेची कलम लावण्यात आलेली आहे।